नमस्कार मित्रांनो, आज स्वित्झर्लंड मधला चौथा दिवस आणि ज्युरिक मधला दुसरा दिवस आणि थोडेसर मी तुम्हाला इथल्या विंडोविषयी, घराच्या विंडोविषयी सांगणार आहे. सध्या ह्या विंडोज इंडियामध्ये पण इंट्रोड्यूस झालेले आहेत. खूप सुंदर अशा विंडोज आहेत. त्याला एक कर्टनचा पण हे दिलेला आहे आणि ह्या कशा खाली वरती येतात ते बघा. हे बघा, हे बाहेरचा पडदा आहे, तो असा खाली येतो आणि नंतर म्हणजे कर्टन लावायची गरज नाहीये, असा हा वरती जातो आणि इथे ठेवायची पण एक सुंदर सिस्टम आहे. त्याच्यानंतर ह्या विंडो तुम्हाला पूर्ण ओपन नसतील करायच्या तर तुम्ही जस्ट असं केलं तरी ही विंडो टिल्ट होते. त्यातून तुम्हाला जेवढी हवा असेल तेवढी तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला पूर्ण विंडो जर हे करायची असेल तर ती पूर्णही ओपन होते. पूर्ण विंडो अशी ओपन होते. आता थोडंसं मी तुम्हाला या सिटीविषयी सांगणार आहे. एकदम स्वित्झर्लंडमध्ये शिस्तबद्ध, म्हणजे जर्मनीमध्ये याच्यापेक्षा शिस्त आहे, पण शिस्तबद्ध. हा एक चौक आहे. चौकामधून 5 ठिकाणी इथे गाड्या येतात. चौकामध्ये 4 ठिकाणी गाड्या येतात. इथे ट्राम पण येते, बसची पण सिस्टम आहे. त्याच्यानंतर वरती ट्रेनची पण सिस्टम आहे. म्हणजे इकडे जर्मनी, पॅरिस, युरोपमध्ये अदर ठिकाणी जाणारे ट्रेन तुम्हाला दिसतात. एक ट्रेनचं स्टेशन आहे. एकदम सगळं शिस्तबद्ध आहे. शिस्तबद्ध सिटी म्हणून आपल्या इंडियातली मुलं इथे येतात आणि इथं त्यांना राहावं असं वाटतंय. शिस्तबद्ध आणि क्लीन सिटी, कोणीही कुठे कचरा टाकणार नाही. इथे कुठल्याही प्रकारचा पोलीस नाहीये. ट्रॅफिकला ऑटो सिग्नलिंग आहे. ट्रॅफिक ऑटोमॅटिक सगळं होतं. चालायसाठी झेब्रा क्रॉसिंग आहे. तिथे चालण्यासाठी माणसांचा ग्रीन आला कीच आपण चालू शकतो. ती छोटी छोटी ट्राम येते बघा तिकडून. ट्राम आणि बस हे एकाच ठिकाणी चालतात. इथे स्पीड लिमिट खूप कमी आहे. म्हणजे तुम्ही क्रॉसिंग नाही करू शकत. एका लेनमध्ये तुम्हाला जायचं आहे. याच्या पाठीमागेच बस सुद्धा हे असते. आता हा मोठा ट्रक गेला, ते ट्राम पण जाणार त्याच रस्त्यावरती ट्राम आणि त्याच रस्त्यावरती बस, 4 व्हीलर, असं सगळं असं हे चालत असतं. आता तिकडे बघा तुम्ही ज्या लोकल ट्रेन्स, म्हणजे आपल्याकडे लोकल ट्रेन म्हणतात, म्हणजे पॉईंट टू पॉईंट स्टेशन. त्याच्यानंतर इंटर ट्रेन म्हणजे देश टू देश ट्रेन, या देशातून त्या देशात जाणाऱ्या अशा सगळ्या ट्रेन्स आहेत. तर तुम्ही खाली बघू शकता. हे ट्रॅफिक पण खूप सुंदर आहे. लोक खूप शिस्तबद्ध आहेत. सगळे रूल फॉलो करतात. तुम्ही आता इथे बघा, आता हे चालू होणार. ट्रामचा इंडिकेशन असेल तर ट्राम सुद्धा तिकडे जाणार, पब्लिक बोगद्यातूनच जाणार. शिस्तबद्ध सिटी असल्यामुळे आपल्या इंडियातली मुलं इथे आल्यानंतर इंडियामध्ये परत येण्याचा विचार करते. त्याचं एक सुंदर हे उदाहरण आहे. थँक्यू.